हनुमान मंदिरामध्ये चोरी करताना चोराला पकडण्यात गावातील नागरिकांना यश। मंडणगड तालुक्यात प्रत्येक गावात मंदिरे आहेत। या मंदिरांमध्ये गेले 4-5 वर्षात भरपूर चोरी झाल्याचे निदर्शनात येत आहे। मंदिरे ही गावाच्या बाहेर असल्यामुळे चोरी ही रात्रीची केली जात असे व सकाळी निदर्शनात येत असे। परंतु आज भर दिवसा सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास मंडणगड दापोली खेड रस्त्यावर असलेले केळवत हनुमान मंदिर या ठिकाणी हा चोर चोरी करत होता। जोरजोरात मंदिरातून आवाज येत आहे म्हणून मंदिराच्या बाजूला असलेल्या घरातील नागरिकांनी तसेच सर्व केळवत वासियांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। साहेब नका नका पकड जरा इथं केळवत गावच्या मंदिराची पेटी फोडण्याचा प्रयत्न करत होता। हा मंदिराच्या पेटे फोडलेल्या आहे ह्यांनी आणि हाच मंदिराच्या पेट्या फोडतो। हा मंदिरांच्या पेट्या फोडण्याचं काम करतो। ह्याचा गाडी नंबर आहे MS04 BR 4557। बाईक घेऊन फिरतो हा। नाही हो साहेब नाही, हा सांगत आहे जालन्याचा आहे। ह्याच्याकडे बघा, हाच पेटी फोडतो आणि मंदिरांच्या चोऱ्या करतो। मारू नको काय मारू नको तू पेटी कशासाठी फोडत होता? पेटी का फोडत होतात? म्हणून पेटी फोडत होतास मंदिराच्या? यासाठी मंदिरांच्या पेट्या फोडतोस काय? जालन्यावरून चोरी पकडले त्याला जालन्यात आलाय चोरी कराय आणि MS04 बाईक आहे। मोबाईल तुमच्या नावात ठेवा, मोबाईल त्याला काढलेला ही बाईक पण घे जाव्यात बस शूटिंग करू दे। चल पत्रकार हा मागलो त्याला शूटिंग करून दे ना। आपला हलू 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 करतो द्या तो हे द्या साथी द्या हे नको एवढा मोठा मारायची काय नका झालं। 700 रुपये 850 हां 5000 आहेत ते काय बोलू नको तिकडे 50 नोट असं ते दाखवतो आम्ही असले तरी ते मंदिर असं काय म्हणतो। अरे पेटी फोडताना पकडले त्याला ऑन दी स्पॉट, आपली पेटी फोडलाय त्या पेटी फोडलाय त्या आपले पैसे काय व Thank you.